उज्ज्वला बैसाने येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। नांदगाव वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब बोरकर यांचा उपोषणाचा चौथा दिवस। वंचित बहुजन आघाडीचे नांदगाव तालुका अध्यक्ष बाळासाहेब बोरकर यांच्या कुटुंबावर काही इसमांनी हल्ला करून अर्वोच्च भाषा वापरून शिवीगाळ करून मारहाण केली व विनयभंग केल्याने आरोपीवर कारवाई करण्यात यावी यासाठी दिनांक 25 जून 2024 पासून नांदगाव पोलीस स्टेशन समोर बाळासाहेब बोरकर व त्यांच्या कुटुंबियांनी न्याय मिळण्यासाठी उपोषण सुरू केले असून आजचा चौथा दिवस आहे। परंतु कोणतेही शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली नसल्याची माहिती बाळासाहेब बोरकर यांनी बोलताना दिली। याबाबत सविस्तर वृत्त असे की वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब बोरकर यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांवर नांदगाव येथील स्थानिक राजकीय हस्तक्षेपामुळे दिनांक 24/2024 रोजी माझ्या घरी काही इसम मद्यपान करून आले आणि शिवीगाळ करून मारहाण केली। तसेच माझ्या पत्नीने मध्यस्थी करण्यासाठी गेली असता तिच्याशी देखील गैरवर्तन करून तिचा विनयभंग करून सर्व कुटुंबियांना देखील मारहाण करून शिवीगाळ केली। याबाबत दिनांक 24 जून 2024 रोजी नेत्र बाळू बोरकर यांनी नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 0260/2024 भादवी 354 323 504 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। परंतु आरोपींवर कुठल्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही। प्रशासनाने आमच्यावर लक्ष दिले नाही तर मी आमरण उपोषणाला सुरुवात करणार असा इशारा बोरकर यांच्याकडून देण्यात आलेला आहे। नमस्कार, मी बाळासाहेब राजाराम बोरकर आज नांदगाव येथे उपोषण करीत आहे। माझ्या उपोषणाचा हा तिसरा दिवस आहे। इथल्या प्रस्थापित राजकारण्यांकडून मला माझ्या कुटुंबाला जो त्रास झालेला आहे, जो हल्ला झालेला आहे, तो त्याच्यात पाठीमागची खूप मोठी पार्श्वभूमी आहे। मी एका पक्षाचा पदाधिकारी आहे। मी तालुका प्रमुख वंचित बहुजन आघाडीचं तालुका प्रमुख म्हणून तालुक्यामध्ये बऱ्यापैकी काम करत असतो। काही गोरगरिबांच्या अडचणी सोडवायचं काम मी करत असतो। असाच एक पिंपराळे गावातील गोरगरीब जनतेचा मुद्दा मी हाती घेऊन तो सोडवण्याचा प्रयत्न केला। त्यामध्ये मला खूप मोठ्या प्रमाणात राजकीय ताकद लावून आणि मला अटकावण्याचा संपवण्याचं काम हे सुरू झालेलं आहे। थोडक्यात सांगायचं म्हणजे मी पिंपराळा चौकीवर राहतो। माझ्यावर एक भ्याड हल्ला खोटानाटा घडवून आणला। मला प्रश्नाच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या समोर येत आहे। येणाऱ्या उद्याची तारीख, उद्याचा जो वार येणार आहे, आतापर्यंत मला न्याय मिळाला नाही। उद्यापासून मी आमरण उपोषण माझ्या लहान मुलाबाळासह करणार आहे। एवढं बोलतो आणि थांबतो। येस मराठीसाठी तालुका प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव। अशा प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा येस मराठी न्यूज।